नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर घुगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आपण जर कापूस, टोमॅटो, मिरची उत्पादक शेतकरी असाल किंवा आपण भाजीपाला वर्ग पिकात किंवा वेलवर्गीय पिकामध्ये काकडी, दोडका यासारखी पिके करत असाल, टरबूज, खरबूज यासारखी पिके करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा शेतकरी, कारण की आज आपण या व्हिडिओमध्ये IGL कंपनीच्या ALDA विषयी थोडक्यात व अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या पिकाला वेगवेगळ्या स्वरूपात फॉस्फरस देत असतो. फॉस्फरस हा प्रामुख्याने 3 प्रकारचा असतो. एक रॉक फॉस्फेट, जो की आपल्या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये असतो, जो की आपल्या पिकाला उशिरा लागू होतो व लवकर संपतो. त्यानंतर जे दुसरा फॉस्फेट असतो तो ऑर्थो फॉस्फेट, जो की आपल्या पिकाला लवकर लागू होतो व लवकर संपतो. त्यामध्ये आपला 12X येत असेल किंवा DAP सारखे येत असेल, हे लवकर लागू होतात व लवकर संपतात. त्यानंतर शेतकरी तिसरा जो फॉस्फेट असतो तो पॉलीफॉस्फेट ग्रुपमधला असतो, जो की आपल्या पिकाला लवकर लागू होतो व जवळपास दीर्घ काळापर्यंत आपल्या पिकाला तो उपलब्ध होत असतो. ज्याची जवळपास 70 दिवसापर्यंत हा फॉस्फरस आपल्या पिकासाठी उपलब्ध होत असतो. आणि ह्या फॉस्फरसची जी उपलब्धता आहे ही 90% असते. म्हणजे जर आपण एका क्षेत्रासाठी जर 1000 ml पॉलीफॉस्फेट जर सोडला तर तो आपल्या पिकामध्ये त्यापैकी 900 ml पॉलीफॉस्फेट हा आपल्या पिकासाठी उपलब्ध होत असतो. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण IGL कंपनीच्या ALDAPची माहिती बघणार. तर ALDAPमध्ये अमोनियम पॉलीफॉस्फेट आहे, त्यामध्ये 10% नत्र व 34% फॉस्फेट आहे, जो की पॉलीफॉस्फेट ग्रुपमधला आहे, जो की आपल्या पिकाला एकदा टाकल्यानंतर 70 दिवसापर्यंत उपलब्ध राहत असतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या तापमानामध्ये पिकाला उपलब्ध होतो. त्याचबरोबर जमिनीला सर्व प्रकारच्या pH सुद्धा हा पिकाला उपलब्ध होत असतो. शेतकरी बांधवांनो, याचा वापर केल्यास आपल्या पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्याचबरोबर फुटवा होण्यासाठी, फुलधारणा होण्यासाठी, त्याचबरोबर फुलाची सेटिंग चांगल्या प्रकारे होण्यासाठी किंवा फुलामध्ये परागीकरण चांगल्या टक्क्याप्रमाणे होण्यासाठी याचा वापर आपल्याला होणार आहे. ALDAPचा वापर जर केल्यामुळे आपल्या पिकामध्ये परागीकरण हे 70% सुधारते. त्याचबरोबर आपल्या पिकाची फळगळ आणि फुलगळ कमी होते. फळे चमकदार होतात. फळांची साईज चांगली होऊन फळं हे चमकदार होतात. शेतकरी बांधवांनो, याचा वापर आपल्याला आपल्या पिकाला फुटवा होण्याच्या अवस्थेत किंवा फुलधारणेच्या अवस्थेमध्ये याचा वापर करायचा आहे. याचा वापर आपण फवारणीमध्ये सुद्धा व ड्रीपमधून सुद्धा करू शकतो. फवारणीद्वारे याचे प्रमाण आपल्याला 1 लिटर पाण्याला 2 ml घ्यायचे. म्हणजेच आपला जर 15 लिटरचा पंप असेल तर त्यासाठी आपल्याला याचे प्रमाण 30 ml प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे. जर आपण याचा वापर ड्रीपमधून करत असेल तर 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 2 लिटर LDAPचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे LDAPची थोडक्यात व अतिशय महत्त्वाची माहिती होती. शेतकरी बांधवांनो, LDAPविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आता संपर्क करा. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.